सांगलीत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। अतिशय पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे। कन्या शाळेच्या मुलींनी यावेळी लेझीम आणि झांज पथकाबरोबर दांडियावर ठेका धरलाय। कार्यक्रमादरम्यानचं वातावरण हे अतिशय शिवमय झालं होतं। आणि याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण। सांगलीत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि खरोखरच्या नवरात्रीच्या या उत्सवाला सांगलीमध्ये सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो गरा पुरोहित कन्या प्रशालेच्या या विद्यार्थिनी आपल्याला दिसत आहेत। पारंपरिक गीतांवर या ठिकाणी या विद्यार्थिनींनी ठेका धरलेला आहे। दुसरीकडे दांडिया जे नृत्य आहे तरुणाईचं आकर्षण दांडिया सुद्धा या ठिकाणी खेळला जातो आणि अत्यंत जल्लोषी वातावरण या ठिकाणी आपण पाहू शकतो। या पारंपरिक वातावरणामध्ये सांगलीमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। वातावरण भगवं झालेलं आहे सांगलीमध्ये आणि या विद्यार्थिनींनी ढोल ताशा असतील झांज असतील यावर ठेका धरलेला आपण या ठिकाणी पाहतोय। एकंदरीत सांगलीतला हा नवरात्र उत्सव सकाळपासून या नवरात्रोची धूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकतो। दुसरीकडं या परंपरेचं या ठिकाणी सर्वच मुलींनी अवलोकन करून ही परंपरा नेमकी काय आहे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे आपण पाहू शकतो की पालखी काढलेली आहे। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामातेची या ठिकाणी पालखी सोहळा सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे। शाही वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि नेमकं काय वातावरण आहे, नेमकी काय तयारी केलेली आहे या शाळेनं, आपण या शाळेच्या HM आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही नेमकी काय तयारी केलेली आहे, आज कशा प्रकारचं वातावरण आहे? आमच्याकडे शाळेमध्ये बऱ्याच वर्षापासून ही परंपरा सुरू आहे नवरात्र उत्सवाची। शारदोत्सव असं आपण त्याला म्हणतो की मुलींना सांस्कृतिक ज्या गोष्टीचा वारसा तो मिळावा या दृष्टीनं आणि या काळामध्ये आमच्याकडं काळेबुवा संगीत स्पर्धा, भरतकला या विविध प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं असतं आणि तसंच या क्षत्रियांचं रक्षण करणारी माता दुर्गा माता ही आपल्या मुलींचं रक्षण करो, मुलींचं संवर्धन करो यासाठीच शारदीय नवरात्रोत्सवाची आम्ही सुरुवात केली। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।